नमस्कार. आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. आपण जे एकूण कालसर्पयोग या शब्दाबद्दल चर्चा करत असताना त्याचे प्रकार कोणते या संबंधी आपण विचारात घेतला आहे. त्याचे एकूण जे 12 प्रकार आहेत त्यातला आपण आज बघणार आहोत तो 12 नंबरचा म्हणजे शेवटचा शेषनाग कालसर्पयोग. हे सगळे नागांचीच नावं आहेत, म्हणजे पहिल्या नावापासून शेवटच्या नावापर्यंत नागांची हे वेगवेगळ्या स्वरूपाचे नाग आपण बघतो. काही साप आणि नाग असे शब्द वापरतो. साप म्हणजे जो चावल्यानंतर ज्याचं विष चढत नाही किंवा ज्याला विष नसतं, आणि नाग म्हणजे जो चावल्यानंतर ज्याचं विष चढल्यामुळे माणसाचा मृत्यू होतो. असे समज आहेत. प्रत्यक्षात हे वेगवेगळे असतील, परंतु मुंगी जरी चावली तरी तिच्यामध्ये विष असतं. बघा, आपल्याला तिथे त्रास होतो, वेदना होतात. तसाच तो प्रकार आहे. आता हा कालसर्पयोग म्हणजे काय हा बघण्यापूर्वी हा राहू या घटकाशी संबंधित आहे. म्हणजे काय, नवग्रहांचं जे पीठ मांडलं जातं त्यामध्ये राहू म्हणजे जे 9 ग्रह आहेत त्यामध्ये 7 ग्रह आहेत आणि 2 ग्रह मानलेले आहेत, राहू आणि केतू. निश्चितपणे एक गोष्ट क्लिअर होऊ द्या. 7 ग्रह म्हणजे रवी, चंद्र, मंगळ, बुध, गुरु, शुक्र आणि शनी हे 7 ग्रह आहेत. ह्यांचे आपल्यावर परिणाम होतात. जे उपग्रह दिसत नाहीत पण त्याचे आपल्यावर परिणाम होतात. घरातला 24 तास इडिएट बॉक्स किंवा तो टीव्ही चालू असतो. तुमच्या हातातला मोबाईल हा सततपणे सुरू राहतो. ह्या सगळ्याला कोण कारणीभूत आहे? जे उपग्रह सोडलेत ते. त्याच्यामुळे तर ह्या रेंज, ह्या सगळ्या वाहिन्या, एवढे उपग्रह, यातून मिळणारे सगळेच्या सगळे ते चॅनल्स, हे सगळं कुणामुळे चाललंय? आपल्यावर त्याचे परिणाम होतात का नाही स्पष्ट दिसायला लागलेलं आहे आपल्याला. आणि मग ते रवीचा होतो का नाही, गुरुचा होतो का नाही, विचार करू नका, होतो एवढं निश्चितपणे. मग आता प्रश्न आहे की 7 तरी ग्रह आहेत आमचे. आता ह्यामध्ये राहू आणि केतू नाही आहे, परंतु हे का मानलेत तर 7 ग्रहांचा आपल्यावर परिणाम 2 प्रकारे होतो. एक, राहू म्हणजे मानसिक परिणाम होतो आणि केतू म्हणजे शारीरिक परिणाम होतो. म्हणून नवग्रहांमध्ये मांडताना राहू हा फक्त चेहरा दाखवलेला आहे आणि केतू म्हणजे चेहऱ्याच्या खालचं नुसतं धड, त्याला चेहरा नाही, नुसतं धड ठेवलेलं असतं बघा पूजेला. म्हणजे काही वेळेला परिणाम होतो तो मानसिक आणि काही परिणाम होतो तो शारीरिक. असे 2 प्रकारचे परिणाम होतात. ह्या 2 प्रकारच्या परिणामांचा आपण अभ्यास करत असतो. हे मोजता येतात, काही वेळेला मोजता येत नाही. म्हणजे काही परिणाम जे असतात ते मोजता येतात आणि काही परिणाम मोजता येत नाहीत. एखाद्या व्यक्तीनं समजा काही कारणामुळे पेटली, होरपळली, तर डॉक्टर सांगतात 70% भाजलेली आहे, म्हणजे टक्केवारीमध्ये सांगू शकतात. पण मानसिकदृष्ट्या जर आपण बघितलं तर त्याला किती आतून तो होरपळला हे सांगता येणार नाही. म्हणजेच राहूची आपण पातळी मोजू शकत नाही, पण केतूची पातळी जी आहे ती दृश्य स्वरूपामध्ये मोजता येते. कमी जास्त असू शकेल एवढंच. एखादं दुकान जळालं तर नुकसान झालेलं कळेल, इतकं नुकसान, एवढ्या लाख रुपयाचं नुकसान झालं, पण त्या व्यक्तीच्या आयुष्यामध्ये त्याचं केवढं मानसिक नुकसान झालं हे मात्र आपण पैशात शोधू शकणार नाही. म्हणून राहू ही संकल्पना मनोविकृतीशी संबंधित असते, मनाशी संबंधित आहे, आणि केतू ही शरीराशी संबंधित आहे. हे रोज आपण जगतो. हे सत्य असत्य शोधायचा प्रयत्नच करू नका. मग शेषनाग कालसर्पयोग काय सांगतो तर जातकाच्या जन्मलग्न कुंडलीत 12व्या स्थानात राहू म्हणजे हे व्ययस्थान, 12व्या स्थानात राहू आणि बरोबर 180 अंशावर म्हणजे 6ष्टम स्थानात केतू असं असतं, तेव्हा त्याला आपण कालसर्पयोगाची कुंडली असं म्हणतो. जातकाच्या जन्मलग्न कुंडलीत 12व्या स्थानात राहू आणि 6व्या स्थानात केतू असेल तर ती कुंडली शेषनाग कालसर्पयोगाची असते. पण नवग्रहांपैकी जे उरलेले 7 ग्रह आहेत म्हणजे रवी, चंद्र, मंगळ, बुध, गुरु, शुक्र आणि शनीपर्यंतचे, ते त्या पत्रिकेत कुठं असतात त्याच्यावरती त्या पत्रिकेला कालसर्प म्हणायचा का नाही हे अवलंबून आहे. म्हणजे उदाहरणार्थ ह्या लग्न कुंडलीमध्ये जर हा जो बाण दिसतो मला, म्हणजे इथपर्यंत येणारा ही रेषा ह्या कुंडलीचे 2 समान भाग करते. हा एक काटकोन त्रिकोण तयार होईल आणि हा एक काटकोन त्रिकोण तयार होईल. असं लक्षात घेतं की हा एक काटकोन त्रिकोण आहे आणि
हा एक, किंवा हे जर आपण ही रेषा आपण विचारात घेतली तर हा एक काटकोन त्रिकोण तयार होईल आणि हा इकडचा एक, असे एकूण 4 काटकोन त्रिकोण तयार होतात, पण दाखवता येतात 2च. मग राहू समजा इथे असेल तर हा काटकोन त्रिकोण असं दाखवतो की ह्या घरामध्ये फक्त राहू आणि एखाद दुसरा ग्रह आहे आणि बाकी सगळे म्हणजे ह्या 7पैकी एक ग्रह त्यात असेल आणि बाकी सगळे केतू सगट इकडं असतात, त्याला आपण कालसर्पयोग असं म्हणतो. किंवा उलट असेल, राहू जिथं आहे ह्या संपूर्ण काटकोन त्रिकोणामध्ये सगळे ग्रह आहेत, फक्त केतू आणि एखाद दुसरा ग्रह या बाजूला असणं, असं जर असेल तरी सुद्धा आपण तिला कालसर्पयोगाची कुंडली असं म्हणतात. मग आता ही कालसर्पयोगाची कुंडली जी आहे ती राहूमुळे ठरतं. राहू म्हणजे व्यय. ज्या व्यक्तीच्या आयुष्यामध्ये फक्त आणि फक्त खर्च करण्यासाठीच ती जन्मलेली आहे. प्रश्न असा येतो 2 भागाचा. एक, असतील तर खर्च करणार, नसतील तर कर्ज काढत खर्च करणार. आणि केतू जर 6ष्टम स्थानात असेल तर सततपणे आयुष्यामध्ये ती व्यक्ती कुठल्या तरी एका अशा रोगाला बळी पडते किंवा त्या रोगाची शिकार होते की ती मरेपर्यंत साधारणपणे दवाखाना आणि औषधं ह्या लोकांचा संपर्क जो आहे तो दिवसातून 4 वेळा तरी असलंच पाहिजे. अशा स्वरूपाचं जगणं जगते. मग अशा स्वरूपाच्या व्यक्तीच्या पत्रिकेमध्ये मी असं म्हणेन की शेषनाग या स्वरूपाच्या कालसर्पयोगाची कुंडली आहे. मग आता ती व्यक्ती दवाखान्यात कामाला असेल तर सुद्धा निरोगी असू शकते आणि कधीही गोळी न खाणारी असू शकते. लक्षात घ्या, दवाखान्यातच कामाला डॉक्टर आहे स्वतः, तो आता कधी गोळी खात नाही, परंतु ह्या लोकांचं सगळे सारखं ऐकून ऐकून त्याचं मस्तक बाद होण्याची शक्यता येणार आहे. म्हणजेच काय, तर आपण राहू आणि केतू असे 2 भाग आपण विचार करत आहोत, त्यामुळे आपल्याला दोन्ही भागांचा विचार त्यामध्ये करायला पाहिजे. बघूया, आता ही ग्रहस्थिती असेल तर त्याला आपण कालसर्पयोग असं म्हणणार. आता प्रश्न असा आहे की ह्या व्यक्तीचं काय होतं, या शेषनाग कालसर्पयोगाच्या पत्रिकेमध्ये ग्रहस्थिती किंवा महादशा यामुळे धन येते. म्हणजे ग्रहस्थिती अशी असते की त्याला धन मिळतं भरपूर. जन्माला आलेलं मूल आणि वडील कुठंतरी एखाद्या चित्रपटात काम करतात आणि हिरो झाले, कोटीनं पैशावर पडतो, ह्याला कळत पण नाही, त्याची पूर्वपुण्याईकी असते ते त्या घरात जन्म घेणं. किंवा एखाद्याची महादशा अशी असते की जन्मतःच एका चांगल्या उत्तम कुटुंबामध्ये जन्म घेतं, उत्तम कुटुंबामध्ये करोडोपतीच्या घरामध्ये जन्म घेतं, फक्त तो जन्म हा चुकीच्या पद्धतीचा असतो. म्हणजे काय, तर मुलीचं लग्न करून दिलं, तिला दिवस गेले, आता लग्नाच्या नंतर तिला मूल होण्याची शक्यता आहे 6व्या-7व्या महिन्यात, आणि त्यांच्यामध्ये कडाडून भांडण झालं आणि तो नवरा म्हणला मी हिच्याबरोबर नांदणार नाही. झालं, व्यवस्थितरित्या त्याने घटस्फोट घेतला. आता त्या मुलाचं काय, म्हणून ते मूल त्यांनी कुठल्या तरी संस्थेला दत्तक दिलं किंवा कोणाला तरी देऊन टाकलं. करोडपतीच्या घरामध्ये जन्माला आलेलं मूल आहे, परंतु ते एखाद्या संस्थेमध्ये अनाथ म्हणून राहत असतं. असं जर प्रकार बघितला तर शेषनाग कालसर्पयोग आहे हा. एकतर व्यय किंवा रोग, हा शारीरिक रोग नसला तरी तो मानसिक रोग असू शकेल. मी इतक्या मोठ्या घरामध्ये जन्माला येऊन सुद्धा माझं असं नशीब का. आणि बऱ्याच वेळेला उलटं पण होतं. म्हणजे कुठंतरी ह्या एखाद्या भानगडीतून जन्माला आलेलं मूल एखाद्या जागी टाकून दिलं जातं, पोलीस शोधतात, आणतात, सगळं पोलीस केस होऊन त्या मुलाला एखाद्या संस्थेमध्ये दाखल केलं जातं आणि संस्थेत ते काय 6 महिने वर्षभर राहिल्यानंतर कोणतरी गरजू एखादा मोठा धनाढ्य त्या व्यक्तीला मूल बाळ नाही म्हणून ते दत्तक घेतो. आणि बघा, परिस्थिती अशी असते की रस्त्यात टाकून दिलेलं, कचऱ्यात सापडलेलं मूल एका करोडोपतीच्या घरामध्ये जातं आणि करोडोपती मालकाच्या घरामधला एक हिस्सा बनून राहतं आणि त्या संपत्तीचा मालक झालं की ते. म्हणजे असं जर बघितलं आपण तर लक्षात येतं की अरे रोग हा मनोविकृती रोग, माझं असं का झालं असं म्हणतो. त्याच वेळी त्याचं व्ययस्थान जर उत्तम असेल तर ज्या व्यक्तीला औषध घेण्यासाठी सुद्धा पैसा नव्हता 6 महिन्यापूर्वी, आता अशी परिस्थिती की त्यांचं स्वतःचं 400 बेडचं हॉस्पिटल आहे आणि त्याचा हा मालक आहे, त्या मालकानंच त्याला दत्तक घेतलं आहे. आता काय परिस्थिती येते बघा. म्हणजे असं सुद्धा होऊ शकतं की काय वाटते, जगातली कुठली पाहिजे ती तुला स्थिती, जगातली कुठली पाहिजे ती ट्रीटमेंट तुला मी 2 मिनिटात विमानानं आणून देऊ शकतो, असा म्हणणारा धनाढ्य माणूस त्याला दत्तक घेतो. म्हणजे तुमचा व्यय कसा आहे आणि तुमचा रोगस्थान कसं सांगतो याच्यावरती ही कुंडली अवलंबून
असेल. यासाठी बाकीच्याही घटकांचा आपण अभ्यास करणार आहोतच, परंतु ग्रहस्थिती आणि महादशा यामुळे हे धन येतं. आणि व्ययातील राहू खर्च ही बाजू न पेलवणारी करून ठेवतो. उत्तम धन येणं आणि व्ययातील राहू हा काय करतो, तो तुम्हाला ती खर्च करायला लावत राहतो. मग हा जर प्रकार बघितला तर जन्मतःच काही लोकांना या गोष्टींचा लाभ होतो आणि काही लोकांना जन्मतःच या गोष्टींचा तोटा व्हायला सुरुवात होते. हा जर प्रकार बघितला तर मनात इच्छिलेले आणि आरंभी केलेले कार्य या लोकांचं 25% पूर्ण होतं. का? व्ययस्थान, खर्च करायला पैसे नाहीत. मनात इच्छिलेलं एखादं कार्य सुरू केलं, आरंभ केला, 6 महिने झाले आणि नंतर काही नगरांना स्टॉप झालं तर ते पडलं तसंच. का? शेषनाग कालसर्पयोग. बिल्डिंग बांधायला घेतली, सगळं केलं, एखाद्या माणसाला बिल्डिंग बांधायला त्याला पैसे दिले, करार केला, सगळं केलं आणि तो माणूस काही कारणामुळे अपघातात वारला. आता त्याचं कोण परिस्थिती दुसरं नाही म्हणल्यावर ते तसंच पडलं. काही जागी सुरू केलं, सगळं झालं, पाया बांधला, भावाभावात वाद झाला आणि अगदी अक्षरशः मारामारी हाणामारीपर्यंत एखाद्या खुनापर्यंत बातमी गेली आणि मग ते तसंच्या तसं पुढे 10 वर्ष पडून राहिलं. अशाही बिल्डिंग आपल्याकडे दिसतात. मग काय झालं, त्यात घालवलेला पैसा सगळा वाया गेला, जागाही गेली, सगळं गेलं, तेलही गेलं, तूपही गेलं आणि हाती धोपाटणं आलं. का? व्यय. राहू व्ययस्थानात आहे, तो तुम्हाला काही पचूच देणार नाही. या स्वरूपाचा प्रकार जर केला तर मनात इच्छिलेले व आरंभ केलेले कार्य 25% पूर्ण होते आणि नंतर आर्थिक अडचणीमुळे ते काय होईल का नाही याबद्दल शंका येते आणि मग माणसाला मनोविकृत व्हायला परिस्थिती प्राप्त होते. त्याला काहीच करू शकत नाही आहे, त्याच्यावर असं सगळं पाणी सोडून पळून जावं लागतं आपल्याला. असं जर झालं असेल तर हा शेषनाग कालसर्पयोग काम करत असतो. आणि तिसरं म्हणजे काय, मानसिक मनस्ताप होतो. मी हे का केलं, मला इतका मनस्ताप व्हायला लागलेला आहे, मला हे करायला नको होतं, असं आपल्याला जेव्हा वाटतं तेव्हा मानसिक मनस्ताप होतो. काही व्यक्तींना त्याचा आर्थिक ताण येतो. आपल्याला लक्षात येईल हा मानसिक मनस्ताप म्हणजे काय. असा प्रकार एक मोठा आहे की ज्यांच्या शेषनाग कालसर्पयोग पत्रिकेमध्ये आहे ती व्यक्ती खेड्यात आहे, माना काय नाही, थोडी शेती आहे, घर व्यवस्थित छान चाललेलं आहे आणि बघता बघता त्यांची मुलगी लग्नाला आली. झालं, एखादं स्थळ बघावं, लग्न करून द्यावं अशी परिस्थिती तयार होते. तेवढ्यात कोणतरी भेटतं, साधं नाही करायचं, भावकीनं तोंडात बोट घातलं पाहिजे, त्याने कसलं केलं बघितलं का, असं करून त्याला चेतवलं जातं आणि हे पेटवलं जातो. ती उदबत्ती आणि हा फटाका फुटतो, शेतीवाडी जशीच राहते किंवा कर्ज करायला घेतो, ते घाण टाकतो आणि नको तितकं सगळ्या गावाला फेटे बांधून सगळं गाव जेवण देणे इतपत मोठं माग भावकीला सोडतोय, तोंडात बोट घातलं पाहिजे असं करायला लावतो आणि ह्या एका चुकीच्या समजापोटी त्या मुलीचं लग्न छान करून दिलं जाईल, अडचण नाही. पण त्यानंतर तो इतका अडचणीत आला की त्याचं व्ययस्थान जे आहे ते त्याला रडकुंडीला आणतं. मग अशा वेळेला मानसिक मनस्ताप तयार होतो की माझ्या ऐपतीपेक्षा मी एवढा खर्च केला, आता ते कसं फेडू, आता माझ्याकडे उत्पन्नाचं साधन नाही. आणि अशा परिस्थितीमध्ये नेमकं ह्याला एखादा आजार उद्भवतो किंवा एखाद्या आजाराचा हा बळी पडतो आणि माझ्या आयुष्यामध्ये हा आजार ह्याला रडकुंडीला आणतो. मग ह्याला मानसिक मनस्ताप आहे, त्यामुळे येणारा आर्थिक ताण आहे, त्यामुळं आप्तस्वकीयांचे असहकार धोरण आहे. आता सगळं लई खर्च करत होता, लई ह्याला आपता आता आमचा काय संबंध नाही, आता बघतोस तू शेत जागा विकून सुद्धा ह्या व्यक्तीला तेवढं कव्हर होत नाही आणि आपण आपल्या कुवतीपेक्षा जास्त खर्च केला. काही गरज होती का गावाला फेटे बांधायची, जेवण द्यायची 3-3 दिवस. हा जर प्रकार बघितला, या सगळा भावकीला कपडे घेणार, अरे होय रे बाबा, तुझी पात्रता आहे का, नाही. शेषनाग कालसर्पयोग तुम्हाला ह्या राहूमुळे जर समजा ह्याची नेमकी ह्या इथं घरामध्ये गृहीत धरा की इथं एखादा गुरु असेल आणि तो जर समजा महादशेमध्ये असेल तर असाच गुरु भेटतो की तो खर्च कर, वारे माप खर्च कर, आणि मग वारे माप खर्च करायला लावून त्याला रस्त्यावर आणून अक्षरशः नग्न करण्याची वेळ यायला पाहिजे. एवढ्या परिस्थितीमध्ये वाटोळं केलं जातं माणसाचं. मग मानसिक मनस्ताप, आर्थिक ताण आणि आप्तस्वकीयांचे असहकार धोरण यामध्ये व्यक्ती होरपळून जाते. आणि आज खेड्यात बघितलं तर ह्याच परिस्थितीमुळे माणसं होरपळून चाललेली आहेत. का? चांगला गुरु मिळत नाही. म्हणून या धावपळीत सुखाचा उपभोग घेणं फार अवघड बनतं. सुखाचा उपभोग घेऊ शकत नाही. शेती आहे, चांगला आहे, घर चांगला आहे, मी खाऊ पिऊ शकतो, पण मी हे करू शकत नाही. मग सुखाचा उपभोग घेण्यापेक्षा मला होरपळलेलं बरं का, तर होय, होरपळली जाते ही व्यक्ती. मग आपल्या लक्षात येईल की जातकाची
अशा वेळी काय बघायचं असतं तर जातकाची रास, जातकाचं लग्न, जातकाचं चरण कुठलं आहे, जातकाचं नक्षत्र कुठलं आहे, त्याचबरोबर त्याची तिथी कोणती आहे जन्माची, त्यानंतर त्याचं करण कोणतं आहे, त्यानंतर त्याचा योग कोणता आहे, त्याचं कोणतं गुरुबल सध्या चालू आहे, आणि त्याला शनिबल कुठला आहे, आणि त्याची महादशा कोणत्या ग्रहाची आहे, आणि तो महादशेतला ग्रह कुठल्या घरामध्ये येऊन बसलेला आहे, आणि तो आत्ता गोचरीनं कुठं आलेला आहे, हाही बघितलं पाहिजे. हे एकदा बघितलं की लक्षात आहे की माणूस आयुष्यातून उठणार नाही ना, त्याला त्रास होणार नाही ना, त्याला चुकीचा माणूस भेटून त्याला त्रास देणार नाही ना, ह्याही गोष्टी आपण त्यामध्ये विचार करत असतो. आणि मग होतं कसं तर हा संबंधित विधी कुठं करायचा आहे, ह्या संबंधी अडचणी येतात. मग कोणीतरी सांगतं की अरे ते अमक्या जागी करायला पाहिजे, सगळ्यांना घेऊन जायला पाहिजे, मग सगळ्यांना गाडी करा, जीप करा, अमक्या जागी जावा, काही जागी तर ते काय 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 मागतात, सोन्याचा नाग मागा, सोन्याची टोपली मागा, सोन्याची गाय मागा. अरे काय चाललंय हे आपण लक्षात घेत नाही. आणि मग संबंधित कालसर्पयोगाचा परिहार केल्यानंतर आपल्याला फळ तर नाही पण मानसिक त्रास होतो, आणि ज्यासाठी केला ते काम होतच नाही. असं जर आपण बघितलं तर हा विधी कुठं करावा, कुठंही करता येतो. तुमच्या घरात करा, दारात करा, टोपल्यात करा, शेजारी करा, शेतात करा, किंवा तुम्हाला वाटलं एखादी चांगली जागा आहे नदी तीरी करा, ही संगम आहे इथं पवित्र जागी इथं करा, किंवा एखाद्या छान अशा धार्मिक स्थळी करा की जिथं आपल्याला मन भावतं, की सुंदर वाटते मला, अशा जागी करा, निसर्गरम्य ठिकाणी करा. तुम्हाला फळ तेच मिळणार आहे, जे फळ तुम्ही कुठं म्हणता तिथं. यामध्ये याच व्यक्तीकडून केला पाहिजे, याच ठिकाणी केला पाहिजे असा अट्टाहास जर असेल तर तुम्हाला फळ मिळण्याची शक्यता फारच कमी आहे, कारण त्यामध्ये तुम्ही होरपळले जाता. आणि मग काय वेळेला काय होतं बघा, आपण एखादं विशिष्ट शहर किंवा गाव किंवा ठिकाणी करावा असा दंडक नकोच. आणि त्यानंतर काही लोक असे मला म्हणताना दिसतात की आम्ही सगळं केलं पण त्या मला सांगितलं 40 दिवस मांसाहार करायचा नाही. याचा अर्थ 40 दिवसानंतर कर म्हणून सांगितलंय का? त्याचा अर्थ तोच होतो. मग 40 दिवसानंतर करायचं नाही म्हणजे तुला करायला परवानगी आहे का? मुळात मुळात नाही. हे सगळं खोटं असलं पाहिजे. माळकरी व्हा, सात्विक जीवन जगा. तुमच्या दातांची रचना बघा, नागाच्या दाताची रचना बघा, वाघाच्या दाताची रचना बघा, शेळीच्या दातांची रचना बघा. आपल्यासारखी आहे ती गवत खाते, बरोबर. मग मला सांगा आपण काय व्हायला हवं? आपलं जर सात्विक जीवन चांगलं जगायचं असेल तर आपण काय करायला हवं? सात्विक माळ घालूनच जगायला हवं. आणि जे चांगलं आहे ते तिखट सुद्धा जास्त नको या स्वरूपाचं जगलात तर तुमची वैचारिक क्षमता उत्तम राहते. नाही तर तुमची वैचारिक क्षमता तुमच्या अन्नावरती अवलंबून आहे. अन्नाची वासना ही व्यक्तीला चुकीच्या मार्गाने नेते. म्हणून 10 वेळा विचार करा की माझं काय चुकतंय का. मग आता ह्या कालसर्पयोगामध्ये नेमकं आपलं होरपळण्याचं प्रमाण काय होतं आणि कुठं आपण चुकलो ह्या गोष्टी पुन्हा पुन्हा बघायच्या असतात. म्हणून तुम्हाला त्या गोष्टींची पुन्हा एकदा जाणीव करून देतो. राहू इथं असेल आणि जर हा कालसर्पयोग दाखवत असेल प्रकर्षानं तर हा राहू एका बाजूला आणि बाकी सगळे ग्रह एका बाजूला असं जर असेल तर मला काय त्रास होणार आहे? व्ययस्थान माझं वाढणार आहे. माझा रवी जर चुकीच्या जागी असेल तर मला आरोग्यावर खर्च करायला लावणार. माझा चंद्र जे आहे तो जर नीचेचा असेल किंवा चुकीचा गेला तरी यश मला मिळत नाही पण मला खर्च करायला लावणार. कुठंतरी कोणतरी उचकटून ठेवते, निवडणुकीला उभा मर्दा, वहिनीला उभा कर मर्दा, आणि मग लाखोनं कोटीनं खर्च करायचा शेत विकून आणि पुन्हा अपयश मिळणार. आपली ती पात्रता नव्हे, आपला ते क्षेत्र नव्हे, त्यानं सांगितलं उभा राहायला असं म्हणून आज कित्येक तरी खर्च करणारे लोक त्याच्यामध्ये आहेत. आम्ही आहोत आम्ही आहोत आम्ही आहोत म्हणजे खायला आहोत, प्रत्यक्षात काही कामाला नाही असा एक मोठा वर्ग खेड्यात असतो. आणि ह्याचा काय करतात? फटाका करतात आणि उदबत्तीने पेटवतात आणि बाजूला होतात. फाट फाट करता येण्याचा कागद होतो. सगळ्यात मोठा दोष आपला तो आहे. त्यामुळे आपलं जर इथं मंगळ असेल चुकीच्या भागामध्ये तर आपलं आहे ते ऐश्वर्य घालवलं जातं, ढिगानं कर्ज काढलं जातं, खर्च केला जातो आणि आपण त्या खर्चामध्ये बुडतो. काहीही संबंध नाही. कुणीतरी सांगता आणि चुकीच्या मार्गाने जातो आणि मग हा शेष नाग आपल्याला पुढे 10-20 वर्ष जगायला त्रास देत राहतो. बुध बौद्धिकदृष्ट्या जर आपला समजा ह्या चुकीच्या भागामध्ये बुध चुकीच्या जागी असेल, संतती चुकीच्या जागी आहे, संतती होणार नाही डॉक्टरांनी सांगितलंय, तरी सुद्धा काही जण म्हणतात नाही नाही ह्या डॉक्टरला काय कळते, ते पुण्याला जाऊया, ते मुंबईला जाऊया, कलकत्त्याला जाऊया, बेंगलोरला जाऊया, असं करून त्याला फिरवलं जातं. त्या संततीच्या आशेनं इतका प्रचंड खर्च होतो, सगळ्या चाचण्या होतात, सगळा प्रकार होतो, तिथं राहणं येणं अमकं तमका लाखानं खर्च केला तरी सुद्धा काही फरक पडत नाही. आणि मग तो म्हणतो अरेच्या माझा ह्यानं सांगितलं ते बरोबर होतं. म्हणजेच काय, तो तुमचा बुध हा चुकीच्या मार्गाने तर समजा संतती म्हणजे सप्तम स्थानात असेल तर तुम्हाला त्याच्या मागे पाठवणार. आणि इतकं करून सुद्धा
पुन्हा तुमचं मन अजून धावतंय, अजून कोण डॉक्टर आहे का, अजून कुठे यश मिळेल का. मग हे यश चुकीचं, ऐश्वर्य चुकीचं, बुद्धी चुकीची, कारण गुरु मार्गदर्शन चुकीचं. चुकीच्या माणसाला गुरु मानलं, चुकीच्या माणसाचं आपण मार्गदर्शन घेतलं की आपल्याला चुका होणारच. हा सगळ्यात मोठा भाग आहे. शुक्र हा तुमची वाणी बदलवतो. कुणी जर सांगितलं चांगला, अरे त्याचं ऐकू नको, बस मर्दा ते शहाणा आहे, तुला काय कळतंय, असं आपण त्याला चोपून ठेवतो आणि आपलं खरं करतो. त्यावेळी मात्र आपण चुकीच्या मार्गावर चाललेलो असतो. त्यामुळं आनंद, आयुष्यातला आनंद घालवायचा असेल तर आपलेच पैसे, आपलीच वाणी, आपलाच सगळा कर्मभाग, आणि आपण चुकीच्या मार्गाने जातो आणि आपला आनंद घालवतो. हा जर आपला आनंद घालवायचा असेल तर आपल्याला 10 वेळा विचार करायला पाहिजे की आपल्या पत्रिकेमध्ये काय दोष आहे का. आपल्या पत्रिकेत दोष म्हणजे काय, याच्यासोबत अजून पत्रिकेत काय दोष आहे काय, हाही गोष्टी बघायच्या. आणि मग ठरवायचं की आपल्याला या कालसर्पयोगातून बाहेर पडायचं असेल तर मी विधी करेन, जो काही विधी सांगितला असेल तो करेन, तो आनंदानं करेन, ज्याला आपण म्हणतो की श्रद्धेनं पण करेन. परंतु मी माझ्यात काय बदल करणार आहे का, माझ्या जगण्यात, वागण्यात, बोलण्यात, उठण्यात, वाचण्यात, विचार करण्यात जर मी माझ्या काही बदल केला नाही तर असे विधी 1000 जरी केले तर काडीचा फरक पडणार नाही. तर तुमच्यात काय बदल झाला, तुम्ही तुमच्या उठण्यात फरक केला, तुम्ही तुमच्या जगण्यात फरक केला, तुम्ही तुमच्या वागण्यात फरक केला, तुम्ही तुमच्या वैचारिक क्षमतेमध्ये बदल केला. माझ्या कालच्या मी चुका काय केल्या होत्या त्या मी आज दुरुस्त कशा करेन, मी ती पुन्हा करणार नाही. मग ती व्यसनाची असो, खर्चाची असो, लोकांचं ऐकण्याची असो, चुकीच्या लोकांनी कान भरल्यानंतर एक्सपर्ट ओपिनियन घेण्याची असो, आपण जर या चुका पुन्हा केल्या नाही तरच आपल्याला बदल होऊ शकेल आणि आपला भाग्योदय होऊ शकेल. नाही तर निश्चितपणे आपण इतक्या अडचणीत येऊ, आणि अडचणीत आल्यानंतर जेव्हा बाहेरच पडायला संधी नसते तेव्हा माणसं मृत्यूला कवटाळणे, आत्महत्या करणे ह्या प्रकारानं जातात. पण आयुष्याचा आत्महत्या आणि मृत्यू हा हेतू नाही. आयुष्याचा हेतूच आहे की आलेल्या प्रत्येक गोष्टीवर मी धैर्यानं, कष्टानं, विचारपूर्वक माझ्या सहकार्यांना बरोबर घेऊन मात करेन आणि मी अजून सुंदर जगेन. मी आयुष्य सुंदर संपवणार नाही, कारण खरं का खोटं माहीत नाही, पण आपण असं म्हणतो की 84 लक्ष योनीतून फिरून आल्यानंतर तुम्हाला ते ऐश्वर्य मिळणार आहे. म्हणल्यानंतर आपल्याला मिळालेलं आयुष्य उत्तम आणि सुंदर जगायचं असेल आणि किमान साधं जगायचं असेल तरीसुद्धा आपल्याला एका चांगल्या मानसिकतेची गरज आहे, म्हणजेच चांगल्या मार्गदर्शनाची गरज आहे. म्हणून आपल्याला चांगलं मार्गदर्शन हवं असेल तर चांगल्या गुरुच्या सान्निध्यात गेलं पाहिजे. बऱ्याच वेळेला कळत पण नाही, पण चुकीच्या सान्निध्यात आलो आहोत आणि चुकीचं गुरु सांगायला आलं, मला मनाला पटे नाही असं ज्या क्षणी वाटेल त्या क्षणी एक्झिट व्हा, त्यातून बाहेर पडा. हे चुकीचं चाललंय, मला पटत नाही असं म्हणून बाहेर पडा. रेटून बसायचं तिथं आणि काय असेल ते त्या बरोबर करायचं असं नाही. चुकीच्या गुरुमुळे सुद्धा आपलं चुकीच होत असेल आणि आपलं आतलं मन सांगत असेल ते सगळ्यात मोठा देव आहे तो, ते तुम्हाला सांगतं हे चुकीचं चाललंय, त्यावेळी त्याचं ऐका. असं जर केलं तुमचा भाग्योदय, तुमचा अतिशय सुंदर आनंद आणि तुमचं जगणं हे अतिशय छान होईल. प्रयत्न करा. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. जर समजा काय मार्गदर्शन लागलं तर आम्ही आपल्याला द्यायला तयार आहोत. आमचा नंबर आहे 99 218 10 380 ला आपण विचारू शकता, मार्गदर्शन घेऊ शकता, आपलं जगणं सुंदर करू शकता. याच प्रकारचे व्हिडिओ बघण्यासाठी आपण आम्हाला पुन्हा एकदा सबस्क्राईब करा आणि पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत थांबूया.